वेलकम स्टुडंट्स, वेलकम टू इन्फो फिजिक्स यूट्यूब चॅनल. आपल्या या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आज आपण इयत्ता 12वीचा चॅप्टर नंबर 10 मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट या चॅप्टरला सुरुवात करत आहोत. आज आपण याचं लेक्चर नंबर 1 पाहणार आहोत. मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट हा चॅप्टर इयत्ता 12वीच्या HSC बोर्डच्या एक्झाममध्ये 6 मार्कासाठी विचारला जातो. याच्यावर तुम्हाला बोर्डाच्या क्वेश्चन पेपरमध्ये 6 मार्काचे क्वेश्चन सापडतात. या चॅप्टरला सुरुवात करण्यापूर्वी आपण या चॅप्टरमध्ये कोणकोणती आर्टिकल्स अभ्यासायची त्याची माहिती करून घेणार आहोत. सो लेट अस बिगन. युनिट नंबर 1. या चॅप्टरमध्ये आपण सुरुवातीला मॅग्नेटिक फोर्स म्हणजे काय, हा मॅग्नेटिक फोर्स कशा पद्धतीने तयार होतो, मॅग्नेटिक फोर्सची दिशा ठरवण्यासाठीचे काही रूल्स वगैरे पाहणार आहोत. यानंतर आपण सायक्लोट्रॉन मोशन, सायक्लोट्रॉन ॲक्सिलरेटर आणि हेलिकल मोशन हे आर्टिकल्स पाहणार आहोत. इयत्ता 12वीच्या वर्ष 2021च्या एक्झाममध्ये ही 2 आर्टिकल्स ड्रॉप करण्यात आलेले आहेत. म्हणजे रिड्यूस्ड सिलेबसमध्ये ही 2 रेड कलरमध्ये हायलाईट केलेले आर्टिकल्स ड्रॉप करण्यात आलेले आहेत. याच्यानंतरचं नेक्स्ट आर्टिकल आहे मॅग्नेटिक फोर्स ऑन अ वायर कॅरिंग अ करंट. एखाद्या वायरमधनं जर आपण इलेक्ट्रिक करंट पास केला तर त्या वायरवर निर्माण होणारा मॅग्नेटिक फोर्स किती असतो तो आपण अभ्यासणार आहोत. याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आपण पाहणार आहोत. पहिले म्हणजे स्ट्रेट फोर्स ॲक्टिंग ऑन द स्ट्रेट वायर आणि सेकंड आर्बिटरीली शेप्ड वायर. म्हणजे कोणत्याही वेड्यावाकड्या आकाराची तार असेल किंवा वायर असेल तर त्याच्यावर किती मॅग्नेटिक फोर्स निर्माण होतो. नेक्स्ट आर्टिकल फोर्स ऑन अ क्लोज्ड सर्किट इन अ मॅग्नेटिक फील्ड व्ही. एखादं क्लोज्ड सर्किट जर आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तर त्याच्यावर किती फोर्स निर्माण होतो तो आपण फाइंड आउट करायचा आहे. नेक्स्ट टॉर्क ऑन अ करंट लूप. एखादं करंट कॅरिंग लूप म्हणजे एखादं तारेचं वेटोळं घेतलं तर या करंट कॅरिंग लूपवर किती टॉर्क, 2 इक्वल अपोजिट पॅरलल फोर्सेस ॲक्ट होतात, त्याला टॉर्क असं म्हटलं जातं. तर किती टॉर्क निर्माण होते ते आपण फाइंड आउट करणार आहोत. आणि याच आर्टिकलवर डिपेंड असे एक डिव्हाइस आपण पाहणार आहोत ज्याला मूव्हिंग कॉईल गॅलॉनोमीटर असं म्हटलं जातं. गॅलॉनोमीटरचा एक प्रकार असतो दॅट इज मूव्हिंग कॉईल गॅलॉनोमीटर किंवा इन शॉर्ट त्याला MCG असं म्हटलं जातं. त्याचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग वगैरे आपण पाहणार आहोत. नेक्स्ट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट नावाची एक फिजिकल क्वांटिटी रिलेटेड टू मॅग्नेटिझम आहे, त्याची माहिती करून घ्यायची. आणि याच्याचबरोबर मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ द डायपोल आपण पाहणार आहोत. एखादा मॅग्नेटिक डायपोल घेतला तर त्याची मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी किती भरते ते आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे. नेक्स्ट आर्टिकल मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ करंट, बायट सॅवर्ट लॉ. इलेक्ट्रिक करंटमुळे निर्माण होणारं मॅग्नेटिक फील्ड किती असतं या संदर्भात बायट सॅवर्टचा एक नियम आहे, तो आपण पाहणार आहोत. आणि याच्यामध्येच एक सब आर्टिकल आहे करंट इन अ स्ट्रेट लॉंग वायर. एका स्ट्रेट आणि लॉंग वायरमध्ये करंट पाठवला तर त्याभोवती निर्माण झालेलं मॅग्नेटिक फील्ड किती आहे ते आपल्याला अभ्यासायचं आहे. नेक्स्ट फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 लॉंग पॅरलल वायर्स. जर आपण 2 लॉंग म्हणजे भरपूर लांब अशा आणि एकमेकाला पॅरलल अशा वायर्स किंवा कंडक्टर्स घेतले तर त्यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन फाइंड आउट करायचा. याच्यानंतरच्या आर्टिकलमध्ये आपण मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय करंट इन अ सर्क्युलर आर्क ऑफ वायर पाहणार आहोत. आपण एखाद्या कंडक्टरची एखादी आर्क घेतली तर त्याच्यामध्ये करंट पास केल्यानंतर त्याच्यामध्ये निर्माण झालेलं मॅग्नेटिक फील्ड किती असते हे आपल्याला इथं स्टडी करायचं आहे. नेक्स्ट ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय करंट इन अ सर्क्युलर लूप. एखाद्या सर्क्युलर लूपच्या सेंटरपाशी त्याच्या ॲक्सिसवर निर्माण झालेलं मॅग्नेटिक फील्ड किती असतं ते आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे. नेक्स्ट मॅग्नेटिक लाईन्स फॉर अ करंट लूप. एखादं करंट कॅरिंग लूप घेतलं तर त्याच्या मॅग्नेटिक लाईन्स कशा असतात किंवा मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स कशा असतात ते आपल्याला स्टडी करायचं आहे. नेक्स्ट ॲम्पियर्स लॉ. या इलेक्ट्रिक करंटच्या बाबतीत ॲम्पियर्स नावाच्या सायंटिस्टने एक लॉ सांगितला ज्याला ॲम्पियर्स लॉ म्हटलं जातं. तर हा ॲम्पियर्स लॉ काय तो आपण पाहणार आहोत. नेक्स्ट मॅग्नेटिक फील्ड ऑफ अ सोलोनॉइड अँड अ टोरॉइड. 2 प्रकारचे आपण करंट कॅरिंग कंडक्टर पाहणार आहोत, सोलोनॉइड आणि टोरॉइड त्याला म्हटलं जातं. तर या सोलोनॉइड आणि टोरॉइडचे मॅग्नेटिक फील्ड्स किती असतात ते देखील आपण इथं स्टडी करणार आहोत.
या पद्धतीचे आर्टिकल्स आपल्याला या चॅप्टरमध्ये स्टडी करायचे. या चॅप्टरच्या सुरुवातीला आपण मॅग्नेटिक फोर्स हे आर्टिकल पाहणार आहोत, परंतु ते आर्टिकल पाहण्यापूर्वी काही आपण इयत्ता 11मध्ये झालेलं काही आपण नॉलेज रिवाईज करणार आहोत. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये डू यू नो नावाचा एक सेक्शन असतो. तर या चॅप्टरमध्ये पहिलं डू यू नो नावाचं सेक्शनमध्ये काय सांगितले पहा. यू मस्ट हॅव नोटिस्ड हाय टेन्शन पॉवर ट्रान्समिशन लाईन्स, द पॉवर लाईन्स ऑन द बिग टॉल स्टील टॉवर्स. स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड्स आर क्रिएटेड बाय these lines. Care has to be taken to reduce the exposure levels to less than 0.5 milligauss. तुम्ही कधी रस्त्याच्या कडेनं हाय टेन्शनच्या इलेक्ट्रिक पॉवर लाईन्स पाहिलेल्या असतील, तर यासाठी ॲल्युमिनियमच्या जाडजूड तारांचा आणि स्टील किंवा लोखंडाच्या मोठमोठ्या टॉवरचा वापर केला जातो. तर याला हाय ट्रान्समिशन लाईन्स म्हणतात. तर ह्या ज्या हाय ट्रान्समिशन लाईन्स असतात त्यासाठी जे टॉवर्स वापरले जातात ते खूप उंच असतात. आता याचं कारण काय असतं, मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट्स. तर ज्यावेळेस आपण कुठल्याही कंडक्टरमध्ये इलेक्ट्रिक करंट पास करतो त्यावेळेस त्याच्याभोवती इलेक्ट्रिक करंट पास केल्यामुळं निर्माण होणारं जे मॅग्नेटिक फील्ड असतं त्यालाच आपण मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट असं म्हणतो. तर रस्त्याच्या कडेला हे जे हाय टेन्शन पॉवर लाईन्स जातात किंवा जमिनीवरनं अशा हाय टेन्शन पॉवर लाईन्स पाठवल्या जातात त्यावेळेस त्याचे टॉवर उंच ठेवायचं कारण म्हणजे हा जो मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट इफेक्ट आहे. याच्यामध्ये त्या तारांमधनं वाहणाऱ्या करंटमुळं त्या तारांच्या भोवती किंवा आसपास मॅग्नेटिक फील्ड निर्माण होतं. जर हे मॅग्नेटिक फील्ड जर खूप जास्त क्षमतेचं असेल तर ते मनुष्य प्राणी किंवा इतर प्राण्यांना त्रासदायक ठरू शकतं. त्यासाठी पहिली गोष्ट या पॉवर लाईन्स खूप उंचावर ठेवलेल्या असतात आणि दुसरी गोष्ट त्यांच्यामध्ये निर्माण होणारं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते 0.5 मिलीगॉस याच्यापेक्षा कमी ठेवलं जातं. मॅग्नेटिक फील्ड मोजण्यासाठी गॉस नावाचं युनिट वापरलं जातं. तर हे एक्सपोजर जर 0.5 मिलीगॉसपेक्षा जास्त असेल तर ते त्रासदायक असतं मनुष्य प्राण्यासाठी. त्यामुळं त्याची व्हॅल्यू 0.5 मिलीगॉसपेक्षा कमी ठेवतात. हान्स क्रिश्चन ओरस्टेड नावाचा एक सायंटिस्ट होऊन गेला. साधारण 18व्या शतकात उत्तरार्ध आणि 19व्या शतकाच्या निम्म्यापर्यंत याची कारकीर्द होती. तर या ओरस्टेड नावाच्या शास्त्रज्ञानं सुरुवातीला हा मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट हा इफेक्ट शोधून काढला. हान्स क्रिश्चन ओरस्टेड फर्स्ट डिस्कवर्ड that magnetic field is produced by an electric current passing through a wire. आपण कुठल्याही कंडक्टरमध्ये किंवा एखाद्या वायरमधनं जर इलेक्ट्रिक करंट पास केला तर त्याच्याभोवती मॅग्नेटिक फील्ड निर्माण होतं. याला मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट असं म्हटलं जातं. तर याच्या शोधाचं क्रेडिट या हान्स ओरस्टेडला जातं. या ओरस्टेडबरोबरच त्याचे समकालीन काही शास्त्रज्ञ होते. त्याच्यामध्ये गॉस, हेनरी, फॅरेडे आणि मॅक्सवेल ह्या काही शास्त्रज्ञ लोकांनी या ओरस्टेडचं काम जे आहे ते पुढं वाढवलं. मॅक्सवेलनं त्याच्यामध्ये काही थेरॉटिकल पार्ट ॲड केला होता. लेटर गॉस, हेनरी, फॅरेडे अँड अदर शोड दॅट मॅग्नेटिक फील्ड इज ॲन इम्पॉर्टंट पार्टनर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. मॅक्सवेल्स थेरॉटिकल वर्क हायलाइटेड द क्लोज रिलेशन ऑफ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड्स. तर ओरस्टेडबरोबरच या अन्य शास्त्रज्ञ लोकांनी इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझमचा संबंध शोधण्याचं काम केलं किंवा त्याच्यामध्ये आपलं योगदान दिलं. याच्यामध्ये हे 4 महत्त्वपूर्ण शास्त्रज्ञ होते. कार्ल गॉस नावाचा शास्त्रज्ञ, त्यानंतर जोसेफ हेनरी, मायकल फॅरेडे आणि जेम्स क्लार्क मॅक्सवेल. हे सुद्धा या ओरस्टेडच्या साधारण समकालीन अशा प्रकारचे शास्त्रज्ञ होते. साधारण 18व्या शतकाचा उत्तरार्ध आणि 19व्या शतकाची सुरुवात याच्या आसपास ह्यांचं या संशोधनामध्ये योगदान आहे. दिस रिझल्ट इन टू सेव्हरल प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स इन डे टू डे लाईफ. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक मोटर्स, जनरेटर्स, कम्युनिकेशन सिस्टीम अँड कॉम्प्युटर्स. आजच्या या आधुनिक युगामध्ये आपण ज्या इलेक्ट्रिक मोटर्स, इलेक्ट्रिक जनरेटर्स वापरतो किंवा कम्युनिकेशन सिस्टीम असतात किंवा कॉम्प्युटर्स असतात, या सर्वांमध्ये या मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट याचं मोठं योगदान आहे.
किंबहुना यामुळेच हे संशोधनं शक्य झाली किंवा या प्रकारची आपल्याला डिव्हाइसेस बनवता आली. राईट हँड थंब रूल. कंडक्टरमध्ये इलेक्ट्रिक करंट पास केल्यानंतर त्याच्याभोवती जे मॅग्नेटिक फील्ड निर्माण होतं, या मॅग्नेटिक फील्डची किंवा इंडक्शनची दिशा सांगण्यासाठी या रूलचा वापर केला जातो, ज्याला राईट हँड थंब रूल असं म्हणतात. इमॅजिन दॅट अ करंट कॅरिंग वायर इज ग्रॅब्ड इन युअर राईट हँड विथ द थंब पॉइंटिंग इन द डिरेक्शन ऑफ दी करंट. इथं या डायग्रॅममध्ये किंवा या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे एक वायर किंवा एक कंडक्टर आहे, ज्याच्यामधनं इलेक्ट्रिक करंट पास होतो आहे. आपण आपल्या उजव्या हातामध्ये हा कंडक्टर पकडला आहे असं इमॅजिन करायचं. हा पकडताना अंगठा हा बरोबर इलेक्ट्रिक करंटच्या दिशेनं आला पाहिजे आणि आपल्या राहिलेली बोटं या कंडक्टरभोवती आपण गुंडाळलेले आहेत आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे. इमॅजिन दॅट अ करंट कॅरिंग वायर इज ग्रॅब्ड इन युअर राईट हँड विथ द थंब पॉइंटिंग इन द डिरेक्शन ऑफ दी करंट. देन युअर फिंगर्स कर्ल अराउंड आर इन द डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. तर त्यावेळेस तुमची ही जी मुडपलेली चारी बोटं आहेत ही या कंडक्टरभोवती निर्माण झालेल्या मॅग्नेटिक फील्डची दिशा दाखवायचं काम करत असतात. हा आपला कंडक्टर किंवा ही वायर असेल तर त्याला परपेंडिक्युलर डिरेक्शनमध्ये परपेंडिक्युलर प्लेनमध्ये हे मॅग्नेटिक फील्ड तयार होत असतं आणि याची दिशा ही बोटं ज्या दिशेला मुडपली गेलीत कर्ल फिंगर्स त्या दिशेला हे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. म्हणजे थोडक्यात या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे हे असं या पद्धतीनं तयार होत असतं. आपण जर ही करंट कॅरिंग वायर, त्याला वायर नंबर 1 म्हणूया, ही पहिली एक करंट कॅरिंग वायर आहे, त्याच्यामधनं काही इलेक्ट्रिक करंट पाठवलेला आहे आणि त्याच्याच शेजारी त्याच्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये आपण ही वायर नंबर 2 ठेवलेली आहे, तिच्यामध्ये देखील काही करंट वाहतो आहे. तर या पहिल्या वायरमध्ये वाहणाऱ्या करंटमुळं जे मॅग्नेटिक फील्ड निर्माण होतं आहे त्या मॅग्नेटिक फील्डचं इंडक्शन जर बी मानलं तर या मॅग्नेटिक इंडक्शन बीमध्ये आपण हा सेकंड कंडक्टर किंवा सेकंड वायर ठेवलेली आहे कॅरिंग करंट आय. जर आपण या वायरमध्ये करंट खालून वरच्या दिशेनं पाठवलेला असेल तर त्यावेळेस कन्व्हेन्शनप्रमाणे काय होत असतं, करंट वाहण्याच्या दिशेच्या उलट्या दिशेला इलेक्ट्रॉन्स फ्लो होत असतात. म्हणजे या वायरमध्ये इलेक्ट्रॉन्स वरून खालच्या दिशेनं वाहत असतील. समजा त्या इलेक्ट्रॉनची वाहण्याची दिशा किंवा वाहण्याचा वेग हा व्हेलॉसिटी व्ही मानली, त्यानंतर या वायरमुळं फर्स्ट वायरमुळं निर्माण झालेलं मॅग्नेटिक फील्ड बी मानलं, तर या सेकंड कंडक्टरवर एक फोर्स निर्माण केला जातो, जो या फिगरमध्ये एफ या वेक्टरनं डिनोट केलेला आहे. तो या सेकंड कंडक्टरला फर्स्ट कंडक्टरच्या दिशेनं ओढायचं काम करत असतो. द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन द वायर 1 at any point on wire 2 is directed in to the plane of the paper. या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे हे मॅग्नेटिक फील्ड या पद्धतीने इनवर्ड डिरेक्टेड असतं. द इलेक्ट्रॉन्स फ्लो इन अ डिरेक्शन ऑपोजिट टू द कन्व्हेन्शनल करंट. देन द वायर टू एक्सपिरियन्स अ फोर्स एफ टुवर्ड्स वायर 1. तर या शेजारील वायरमध्ये वाहणाऱ्या इलेक्ट्रिक करंटमुळं या वायरवर एक फोर्स निर्माण केला जातो आणि तो फोर्स या सेकंड वायरला या फर्स्ट वायरच्या दिशेनं ओढायचं काम करत असतो. पुढचं आर्टिकल आपलं मॅग्नेटिक फोर्स. द इलेक्ट्रिक फोर्स एफ ई ऑन अ चार्ज क्यू इन अन इलेक्ट्रिक फील्ड ऑफ इंटेन्सिटी ई इज एफ ई इज इक्वल टू क्यू ई. आपण एखादा इलेक्ट्रिक चार्ज क्यू या मॅग्निट्यूडचा इलेक्ट्रिक चार्ज समजा इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला ज्याची इंटेन्सिटी ई आहे, तर हे इलेक्ट्रिक फील्ड त्या इलेक्ट्रिक चार्जवर फोर्स निर्माण करतं. याला इलेक्ट्रिक फोर्स असं म्हटलं जातं आणि तो एफ ई या लेटरनं डिनोट केला जातो. एफ फॉर फोर्स अँड ई फॉर इलेक्ट्रिक फोर्स. तर क्यू या चार्जवर निर्माण झालेले इलेक्ट्रिक फोर्स जो आहे त्याची व्हॅल्यू ही क्यू इंटू ई एवढी भरत असते. इथं हा तो चार्ज क्यू आहे आणि ई म्हणजे तो ज्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला आहे त्या फील्डची इंटेन्सिटी आहे. इक्वेशन नंबर 1. The magnetic force Fm on a charge q moving with velocity v in a magnetic field B is Fm is equal to q into bracket v cross b. जर आपण हाच q मॅग्निट्यूडचा चार्ज v एवढ्या व्हेलॉसिटीनं b एवढं मॅग्नेटिक फील्ड असलेल्या किंवा इंडक्शन असलेल्या मॅग्नेटिक फील्डमध्ये मूव्ह केला विथ व्हेलॉसिटी v, तर ते मॅग्नेटिक फील्ड देखील त्या चार्जवर फोर्स निर्माण करतं. त्याला मॅग्नेटिक फोर्स Fm असं म्हटलं जातं. तर ह्या मॅग्नेटिक फोर्सची व्हॅल्यू असते क्यू इंटू व्ही क्रॉस बी. चार्ज गुणिले व्हिलॉसिटी, त्या चार्जची व्हिलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्डचं इंडक्शन
यांचा वेक्टर प्रोडक्ट यांच्या गुणाकाराएवढी ती व्हॅल्यू असते. इक्वेशन नंबर 2. इफ बोथ इलेक्ट्रिक फील्ड E and the magnetic field B are present, the net force on a charge Q moving with velocity V is. जर आपण एकाच वेळेस हा चार्ज Q इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये सिमल्टेनियसली ठेवला तर त्यावेळेस त्याच्यावर इलेक्ट्रिक फोर्स आणि मॅग्नेटिक फोर्स असे दोन्ही फोर्स निर्माण होतात आणि त्या दोघांची किंमत F मानली तर ती असते F इज इक्वल टू QE फोर्स ड्यू टू द इलेक्ट्रिक फील्ड प्लस Q इंटू V क्रॉस B force due to the magnetic field, or it is equal to Fe plus Fm. Equation number 3. The force in this equation 3 is known as Lorentz force. या इक्वेशन 3 मध्ये हा जो टोटल फोर्स निर्माण झाला या इलेक्ट्रिक चार्जवर याला लॉरेन्झ फोर्स असं म्हटलं जातं. Hence here Fe is the force due to electric field and Fm is the force due to magnetic field. या ठिकाणी हा F ही इलेक्ट्रिक फील्डमुळे निर्माण झालेला फोर्स आहे तर Fm हा मॅग्नेटिक फील्डमुळे तयार झालेला फोर्स आहे. ज्यावेळेस आपण कुठलाही इलेक्ट्रिक चार्ज एकाच वेळेस सिमिल्टेनियसली इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवतो त्यावेळेस त्याच्यावर दोन्ही प्रकारचे फोर्स निर्माण होतात. फोर्स ड्यू टू द मॅग्नेटिक फील्ड अँड फोर्स ड्यू टू द इलेक्ट्रिक फील्ड. या दोघांच्या बेरजेएवढा फोर्स त्याच्यावर निर्माण होतो ज्याला लॉरेन्झ फोर्स असं म्हटलं जातं. देर आर इंटरेस्टिंग कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द लॉरेन्झ फोर्स लॉ. हा जो लॉरेन्झ फोर्स आहे त्याचे दोन परिणाम दिसून येतात. इफ द व्हेलॉसिटी v ऑफ अ चार्ज पार्टिकल इज पॅरलल टू द मॅग्नेटिक फील्ड B देन मॅग्नेटिक फोर्स इज 0. जर आपण तो चार्ज पार्टिकल मॅग्नेटिक फील्डला पॅरलल डिरेक्शनमध्ये मूव्ह केला तर त्याच्यावर मॅग्नेटिक फोर्स हा 0 निर्माण होतो म्हणजे त्याच्यावर मॅग्नेटिक फील्डचा फोर्स निर्माण होत नाही. अँड सेकंड कॉन्सिक्वेन्स इफ द चार्ज इज स्टेशनरी दॅट मीन्स व्हेलॉसिटी ऑफ द चार्ज इज 0 देन फोर्स is equal to 0 even if induction is not equal to 0. जर आपण हा चार्ज मूव्ह करायच्या ऐवजी एका जागी स्टेडी ठेवला स्टेशनरी ठेवला म्हणजे त्याची व्हेलॉसिटी 0 असेल तर त्यावेळेस देखील त्याच्यावर मॅग्नेटिक फील्ड निर्माण होत नाही किंवा मॅग्नेटिक फोर्स निर्माण होत नाही जरी तिथं मॅग्नेटिक फील्ड प्रेझेंट असेल तर. फ्रॉम इक्वेशन F इज इक्वल टू QE प्लस QV क्रॉस B और इज इक्वल टू Fe plus Fm, it may be observed that the force on the charge due to electric field depends on the strength of the electric field and the magnitude of the charge. या इक्वेशननं आपल्या लक्षात येतं आहे की इलेक्ट्रिक फील्डमुळे निर्माण झालेला जो फोर्स आहे तो फोर्स ड्यू टू द इलेक्ट्रिक फील्ड Fe जो आहे तो चार्जची मॅग्निट्यूड आणि इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी या दोघांच्यावर डिपेंड असतो. However, the magnetic force depends on the cross product of the velocity vector v, the magnetic field vector B and the charge Q. तर हा Fm म्हणजे मॅग्नेटिक फोर्स फील्डमुळे निर्माण झालेला फोर्स हा व्हेलॉसिटी आणि इंडक्शन यांच्या क्रॉस प्रोडक्टचा चार्जच्या मॅग्निट्यूडशी घेतलेल्या गुणाकारावर डिपेंड असतो. या ठिकाणी आजचं आपलं हे लेक्चर आपण कन्क्लूड करत आहोत. थँक्स फॉर वॉचिंग.